थंडीमध्ये खाल्ला जाणारा अतिशय पौष्टिक असा पदार्थ, तो सुद्धा 2 वाटी मूग डाळपासून. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. रेसिपी चांगली आहे, अगदी तुमच्या उपयोगाची आहे, तर अजिबात स्किप करू नका. चला तर कोणती आहे ती रेसिपी तर पाहूया. तर इथे मी 2 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तुम्ही स्वच्छ धुवून सुकवून घेऊ शकता किंवा मूग डाळ तुम्ही स्वच्छ पुसूनही घेऊ शकता. तर तिला आपण छान असं मंद गॅसवर भाजून घ्यायचे. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. रेसिपीला मी सुरुवात केलेली आहे आणि तुमचे स्वागतही केलेले आहे. चला, इथे आपले मूग डाळ भाजून झालेली आहे, तिला आपण थंड करून घ्यायची आहे. पाहू शकता आता मी सर्व मूग डाळ काढून घेतलेली आहे आणि तिला मी थंड करणार आहे. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तिला आपण दळून घ्यायची. तिला जास्त बारीक नाही दळायची किंवा जास्त जाडसरही नाही दळायची. थोडीशी आपली बारीक रवा असतो तशी आपल्याला ही पावडर करून घ्यायची आहे. पाहू शकता आता इथे माझी मूग डाळ झालेली आहे पावडर करून. आता आपण तिला पुन्हा पॅनमध्ये थोडीशी भाजून घेणार आहे. तर इथे मी गोवर्धनचं छोटी बरणी घेतलेली आहे तुपाची, ती इथे पूर्ण लागणार आहे मला. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि हे आपलं तयार करून घेतलेलं पीठ छान असं मंद गॅसवर भाजून घ्यायचे. तर हे बारीक गॅसवरच भाजा, आपण डाळ भाजलेली होती त्याच्यामुळे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही. तर छान असं हे खमंग वासही सुटतो ह्याला. तर खमंग वास सुटायला लागला की हे आपल्याला पीठ काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये. पाहू शकता छान असं आपल्याला इथे हे पीठ भाजून झालेलं आहे. तर अतिशय पौष्टिक होणारा पदार्थ आहे हा. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नक्की कंटिन्यू करा. चला तर मग मी हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर पुढे मी काय करते ते पाहूया. पुढे आता आपण इथे काजू, बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत. ते मी सर्व 50 ग्रॅम आहे किंवा अर्धी वाटी म्हणा, तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे ड्रायफ्रूट घेऊ शकता. ते सुद्धा मी थोडंसं तूप घालून छान असं भाजून घेतलेलं आहे. त्याचीही आपण पुढे पावडर करणार आहोत. तर बरोबर ओळखलं तुम्ही, इथे मी लाडू बनवत आहे. तर नक्कीच तुम्ही हे लाडू तयार करून पहा, अतिशय पौष्टिक आणि छान असे हे लाडू बनतात. तर पुढे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्येही थोडीशी तूप घालून छान असं त्याला भाजून घ्यायचे. ज्या वाटीने मी मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने मी इथे खोबरंही घेतलेलं आहे. आता इथे आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे. पाहू शकता पुन्हा थोडंसं तूप घालायचे आणि आपण इथे 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. तो डिंक आपण छान असा फुलवून घ्यायचा आहे. तर मस्त असा हा डिंक फुलला जातो. तर माझ्या चॅनलवर अजून लाडवाच्या रेसिपी आहेत, मेथी लाडू आहेत, पुन्हा तुम्ही म्हणताल आता संक्रांत आली तर तिळाचे लाडू आहेत, त्यासुद्धा रेसिपी तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि जर तुम्हाला लाडवाची ऑर्डर करायची असेल तर माझ्या चॅनलवर येऊन तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच ऑर्डर घेईल. आणि तुम्हाला लाडू पाहिजे असतील तर मी नक्कीच तुमची ऑर्डर पूर्ण करेल. आणि जर नसेल करायची तर रेसिपी पाहून तुम्ही लाडू बनवू शकता. पुढे मी इथे 50 ग्रॅम मेथी दाणे घेतलेला आहे. तर मेथी दाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. तो सुद्धा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पुढे मी थोडंसं तूप घालून आता इथे ज्या वाटीने आपण मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने गव्हाचं पीठ घ्यायचे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आपण छान असं लालसर होईपर्यंत छान मस्त खमंग भाजून घ्यायचे. तर तुम्ही व्हिडिओ माझा अजिबात स्किप करू नका, नक्की कंटिन्यू करा. जर तुम्हाला लाडवाची ऑर्डर द्यायची नसेल तर रेसिपी पाहून तुम्ही घरच्या घरी छान असे हे मस्त खमंग आणि पौष्टिक लाडू तयार करू शकता. तर छान असे इथे माझं पीठ भाजून झालेलं आहे. ते पण मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते. म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण मूग डाळ पावडर केली होती त्याच भांड्यामध्ये मी आता इथे काढून घेतलेलं आहे. पुढे आपण भाजून घेतलेले सर्व जिन्नस वाटून घेणार आहोत. तर मी इथे खोबरं आणि ड्रायफ्रूट एकत्र वाटून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही खोबरं आणि ड्रायफ्रूटची पावडर मी एकाच भांड्यामध्ये करणार आहे. त्याच्यानंतर मी मेथी दाण्याची पण पावडर करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही आता इथे आपण पावडर झाली आहे मेथी दाण्याची आणि पुढे आपली ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याची सुद्धा पावडर रेडी आहे. पाहू शकता तुम्ही. आता ती आपण पुढे मिक्स करून घेणार आहोत. त्याच्या अगोदर मी हा डिंक मिक्सरला बारीक करणार नाही,
तर तुम्ही कोणतंही भांडं घ्या किंवा हातानेही क्रश करून असा रवाळ डिंक तुम्ही बारीक करा, म्हणजे तो लाडवामध्ये खरंच खूप छान लागतो. मिक्सरला बारीक करू नका, नाही तर त्याची जास्त पावडर होते. तर आपल्याला सर्व हे जिन्नस एकत्र करून घ्यायचे. मी आता इथे गव्हाचं पीठ आणि मूग डाळीचं पीठ एकत्र करून आता हे वाटून घेतलेलं सर्व साहित्य त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्याला पण पुढे आपण एकजीव करून घेणार आहोत. तर तुम्हाला तिळाच्या लाडवाची रेसिपी पाहिजे असेल तर चॅनलवर अपलोड झालेलीच आहे, तर नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता. मेथीच्या लाडवाची रेसिपी पाहिजे असेल तर तीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, ती पण तुम्ही पाहू शकता. तर इथे मी पूर्ण पीठ एकजीव करून घेतलेलं आहे. आता पुढे आपण ह्याला पाक करणार आहोत. तर पाक नाही करायचा आपल्याला, फक्त गूळ वितळवायचा आहे. तर त्यासाठी मी इथे ज्या वाटीने मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने आपण इथे 1.25 वाटी गूळ घ्यायचा आहे. म्हणजे वजनी प्रमाणात म्हणताल तर 200 ग्रॅम गूळ आणि त्याच वाटीने आपण 1/2 वाटी पाणी टाकणार आहोत. आणि गूळ इथे आपल्याला फक्त वितळवायचा आहे आणि 1 चमचा तूप घालायचे. आपल्याला पाक इथे अजिबात बनवायचा नाही आहे. तर फक्त गूळ तुम्ही इथे वितळून घ्या आणि मस्त असे लाडू तयार होतात छान. तर नक्की तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी बनवाच. मी तर म्हणेल थंडीमध्ये असे लाडू खाल्लेच पाहिजेत, शरीराला खरंच चांगले असतात. तर इथे मी गूळ वितळून घेतलेला आहे. पाहू शकता पाक आपल्याला अजिबात बनवायचा नाही आहे आणि तो आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचे. आता छान असे लाडू इथे वळले जातात. जरी तुम्हाला सुरुवातीला हे मिश्रण पातळ वाटत असेल तरी ते थंड होत जातं, तसं ते घट्ट होत जातं आणि लाडूही छान वळता येतात. जरी लाडू तुम्हाला वळताना ओलसर वाटले तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतर ते सुकतात. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. छान लाडू वळलेही जातात, कारण की याच्यामध्ये मूग डाळ आहे, ते आपलं शोषून घेतो पाक, त्याच्यामुळे छान सुंदर लाडू तयार होतात आणि एकदम मऊसूद लाडू तयार होतात. तर बनवून ठेवा आणि रोज एक लाडू नक्की खा. थंडीमध्ये तर खूपच चांगला आहे. तर घरच्या घरी आणि कमी वेळामध्ये हा लाडू तयार होतो. पाहू शकता छान असे इथे लाडू तयार झालेले आहेत. सर्व लाडू मी इथे तयार करून घेतलेले आहेत. दाखवते तुम्हाला पुढे किती छान आणि सुंदर लाडू झालेले आहेत. आणि जरी सुरुवातीला तुम्हाला ते ओलसर दिसत असतील तरी नंतर ते सुकतात. पाहू शकता छान रेडी झालेले आहेत आपले इथे लाडू मस्त. आता एवढ्या पिठामध्ये किंवा एवढ्या प्रमाणामध्ये इथे जवळजवळ 30 तरी लाडू बनतात. तर मग मस्त असा आपला इथे लाडू तयार झालेला आहे. तुम्हाला मी तोडूनही दाखवते. अगदी छान आणि खुसखुशीत मऊसूद म्हणताल तर हा लाडू तयार होतो. चला तर मग रेसिपी आणि लाडू आवडले असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.